जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवामध्ये 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरावर एका तरुणाला गावातील काही गावगुंडांनी जुन्या वादातनं अमानुष मारहाण करत लोखंडी रोडनं गरम चटके देत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय आणि या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। या घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौडी ह्याला पारद पोलीस ठाणे आणि LCBच्या पथकानं मोठ्या शिताफीनं पारद पोलीस ठाणे हद्दीतील कोदा ह्या गावातनं त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। सर, महाशिवरात्रीच्या दिवशी काही घटना घडली आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत, काय प्रकार आहे, काय सांगाल? मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारद येथे ॲज प्रभारी कार्यरत असून दिनांक 27/2/2025 रोजी फिर्यादीनामे कैलास गोविंदा बोराडे वय 36 वर्ष राहणार आलवा तालुका भोकरदन हे पोलीस स्टेशनला हजर आले। त्यांना पाठीवर तसेच पोटावर, मानेला तसेच पायावर गंभीर तऱ्हेने जाळून मारलं होतं। त्यांना सदर दवाखान्यात रुजू करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची फिर्याद घेतली असता त्याच्या फिर्यादीमध्ये ते दिनांक 26/2/2025 रोजी दर्शनासाठी कोदेश मंदिर आणवा शिवारातील मंदिरात गेले होते, महादेवाच्या मंदिरात गेले होते। तिथं त्यांचा वाद झाला। तेथील सुदाम भागवत दौड हा होता व त्याने जुन्या कारणाच्या भांडणावरनं, त्याचा भाऊ नवनाथ सुदाम दौड या झालेल्या भांडणावरनं तसेच त्याच्या सांगण्यावरनं त्यांनी तिथं चालू असलेल्या भट्ट्यातील रॉड टाकून जळजळत्या रॉडनी पायावर, मानेवर तसेच पोटावर लाल भट्टीतल्या जळते लाल म्हणून जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला। याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा नंबर 40/2025 कलम 109(1), कलम 49, कलम 115(2), कलम 351(2) आणि 351(3) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यात आरोपी नामे नवनाथ सुदाम दौड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौड या दोघांवर गुन्हा नोंद आहे। सदर गुन्ह्यातील घटनास्थळी हजर असलेला आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड याला दिनांक 1/3/2025 रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून 5 दिवसाचा पिछार न्यायालयाने दिलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। तसेच आरोपी क्रमांक 2 यांच्या आम्ही मान्य पोलीस अधीक्षक यांच्या रवानीखाली LCB आमची टीम सदर आरोपी क्रमांक 2 याचा शोध घेत आहे। तात्काळ दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। सर, तो जो संशयित 2 नंबरचा आरोपी आहे ते एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करतायत की मी गुन्हेगार आहे, नाही बा बे गुन्हेगार आहे, मला फसवल्या जात आहे। आमच्यात मिळालेल्या तपासपर्यंत त्यांनी फिर्यादीने दिलेल्या बयानानुसार, दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी क्रमांक जो 1 आहे नवनाथ सुदाम दौड याचा आणि फिर्यादीचं भांडण झालं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरनं मला मारहाण झाली असं स्टेटमेंट दिल्याने सदरचा गुन्हा नोंद आहे आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे। सदर आरोपीचा काय रोल आहे, त्यांनी CDR SDR काढून फोन झालेत का किंवा इतर कोणत्या संपर्काद्वारे त्यांनी ह्या गुन्ह्यास प्रेरणा दिली आहे का, याबाबत तपास सुरू असून पुढील तपास करून सदर कारवाई केली जाईल।